नव्या वर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करतात, तशीच आपण सुद्धा सुरुवात करणार आहोत। भाविक दरवर्षी मंदिरामध्ये रांगा लावतात। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या आहेत। साईनगरी शिर्डीमध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून भाविकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं। तर पंढरपुरात सुद्धा भक्तीचा पूर आलेला आहे। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी कालपासूनच रांगा लावल्यात। भक्तिमय वातावरणात नव्या वर्षाची सुरुवात होते। तर आता आपण ही शिर्डीमधली दृश्य पाहतोय। शिर्डीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। पहिला दिवस असतो आणि अनेक जण वर्षाचा पहिला दिवस त्याची सुरुवात ही देवदर्शनाने करत असतात। रात्रीपासूनच हे सगळे भाविक रांगेमध्ये उभे होते। मोठमोठ्या लांबच लांब रांगा यावेळेला पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे अगदी मुंबईमधलं सिद्धिविनायक मंदिर असेल, शिर्डी असेल किंवा अगदी पंढरपूर नगरी असेल, ती भाविकांनी गजबजून गेलेली आहे। संपूर्ण वर्ष सुख समाधानाचा जावं या साकडं घालण्यासाठी अनेक भाविक रात्रीपासूनच पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या रांगा लावत त्यांनी आपल्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे। ही 3 दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। सिद्धिविनायक मंदिर, साई मंदिर आणि विठ्ठल मंदिरातली ही दृश्य आहेत। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। भाविकांनी बाप्पाचरणी साकडं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर साई मंदिरामध्ये सुद्धा साई भक्तांची गर्दी पाहायला मिळते। तिथे सुद्धा साईंच्या चरणी नमन करत अनेकांनी नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे। तर पंढरपूरच्या विठुरायाला आणि रुक्मिणीला सुद्धा डोळे भरून पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आपण देवदर्शनाने करावा यासाठी अनेकांनी तिथे गर्दी केलेली आहे। रात्रीपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आबाल वृद्ध सर्वच जण आपल्याला या रांगेमध्ये दिसतायत। प्रत्येकाचा एकच मानस आहे, एकच इच्छा आहे, ती म्हणजे देवदर्शनानं आपल्या संपूर्ण या नव्या वर्षाची सुरुवात होते। कुणाल जपनाडे आमचे प्रतिनिधी शिर्डीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, साई भक्तांनी संपूर्ण नगरी दुमदुमून गेलेली आहे। नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि तोही साईंच्या दर्शनाने व्हावा यासाठी हे सगळेजण साई नगरीत लोटलेत। नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी शिर्डीमध्ये अभूतपूर्व गर्दी आहे आणि भाविकांचा उत्साह बघायला मिळतो आहे। नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने व्हावी यासाठी देश विदेशातून आलेल्या साई भक्तांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केलेली आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर भाविकांना खुलं ठेवण्यात आलं होतं आणि काल रात्री ठीक 12 वाजता साई नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साई भक्तांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे। साई नामाचा जयघोष, भक्तिभाव, आनंदोत्सव आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये संपूर्ण साईनगरी जी आहे ती दुमदुमून गेलेली होती। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच रात्रभर साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। नवीन वर्षानिमित्त अनेक राजकीय नेते असतील, मान्यवर असतील आणि भाविक असतील साईचरणी नतमस्तक होतानाचं चित्र बघायला मिळत आहे। आज नववर्षाचा पहिला दिवस असल्यानं ही गर्दी जी आहे ती दिवसभर भाविकांची गर्दी दिवसभर साई मंदिरामध्ये सुरूच राहणार असल्याचा जो अंदाज आहे तो साई संस्थान प्रशासनाकडनं वर्तवला जातो आहे आणि जवळपास रात्रभर साई भक्तांच्या ज्या आहे रांगात रांगा मंदिरामध्ये लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। जेणेकरून साई संस्थान देखील या भाविकांचे गर्दीचं नियोजन करण्यासाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे। क्रिसमसच्या सुट्ट्या असतील किंवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी साई भक्तांनी एकच मांदियाळी साईनगरीमध्ये केली आहे आणि साई भक्तांच्या सेवेसाठी साईनगरीमध्ये मोठा साई संस्थान देखील सज्ज झाला असून मोठा उत्साह बघायला मिळतो आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।